नमस्ते फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं जेवण गावाकडच्या एपिसोड 4 मध्ये। तुम्ही पण तीच ती पत्ताकोबीची भाजी खाऊन बोर झालेत का? तर चला आज मी तुम्हाला पत्ताकोबीचं बेसन कसं बनवायचंय ते दाखवते आहे। मी एक पत्ताकोबीचं फूल घेतलं, त्यामधली अर्धी पत्ताकोबी जी आहे ती छान बारीक बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतली आहे। तर माझी आता पत्ताकोबी कट करून झाली आहे। कट करून झाल्यानंतर पाण्याने छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं। 2-3 पाण्याने धुतल्यानंतर पत्ताकोबीमधला जो उग्रवास असतो तो निघून जातो। आता मी हे कट करून घेतला आहे टमॅटो, कांदा, लसूण, आलं लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता। एक कढाई घेतली, कढाईमध्ये तेल टाकलं आहे। तेल गरम होऊ द्यायचं एक 4 ते 5 मिनिट। तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरं छान फुटू द्यायचं तेलामध्ये। मोहरी आणि जिरं तेलामध्ये झाल्यानंतर आता कट केलेला जो एक कांदा आहे तो कांदा टाकायचा। कांदा टाकून घेतल्यानंतर एक 3 ते 4 मिनिट छान कांदा शिजू द्यायचा तेलामध्ये आणि नंतर मी कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट हे तेलामध्ये टाकते आहे। तर आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर पण एक 5 मिनिट 3 ते 4 मिनिट होऊ द्यायचं छान कांद्यामध्ये आलं लसूणची पेस्ट। आणि हे झाल्यानंतर मी आता कस्तुरी मेथी टाकते आहे। कस्तुरी मेथी टाकल्यानंतर ना कस्तुरी मेथीचा फ्लेवर खूप छान येतो आणि बेसनची टेस्ट पण खूप टेस्टी लागते बेसन। तर हे 1 मिनिट मी होऊ देते आहे। 1 मिनिट झाल्यानंतर आता मी टमॅटो टाकून घेते। टमॅटो छान होऊ द्यायचं, टमॅटो चांगलं गल होईपर्यंत शिजू द्यायचं। टमॅटो जर शिजलं नाही तर असं कच्चं कच्चं लागतं, टेस्ट पण कच्ची कच्ची लागते। आणि टमॅटो छान झाल्यानंतर आता मी चवीनुसार लाल मिरची पावडर आणि हळद टाकते आहे। हे टाकून घेतल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आणखी 2 ते 3 मिनिट टमॅटो आणि लाल जो आपण मसाला टाकला आहे ते छान होऊ द्यायचं, परतवून घ्यायचं। आणि हे आत्ता झाल्यानंतर बघा टमॅटो छान गल झालं, त्यानंतर मी मीठ टाकून घेते आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि मीठ टाकून घेतल्यानंतर आता जी मी पत्ताकोबी साईडला धुवून ठेवली होती तर या मसाल्यामध्ये ती पत्ताकोबी टाकायची आहे। पत्ताकोबी टाकल्यानंतर छान परतवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून ही पत्ताकोबी छान शिजू द्यायची। झाकणवर पाणी ठेवायचं, म्हणजे जर पत्ताकोबीला आपल्याला शिजण्यासाठी ड्राय होत असेल, पाणी जर लागलं तर आपण ते झाकणावरचंच गरम पाणी टाकू शकतो। असं एक 4 ते 5 मिनिट पत्ताकोबी शिजू द्यायची असते। तर तुमच्या साईडला हे पत्ताकोबीचं बेसन बनवलं जातं का? तर मला कमेंट करून नक्की सांगा। ही बघा, ही आता पत्ताकोबी जी आहे ती छान शिजली आहे आणि आता मी जेवढं या पाण्यामध्ये बेसन लागते आहे तर तेवढं कन्सिस्टन्सीनुसार बेसन त्यामध्ये टाकून घेते आहे। मी एक मोठा 2 ते 3 चम्मच बेसन टाकून घेतलं आहे। बेसन टाकल्यानंतर छान ते बेसन मिक्स करून घ्यायचं आणि 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून छान शिजू द्यायचं। हे बघा, तर आता बेसन माझं तयार झालं आहे पत्ताकोबीचं। टेस्टी लागतं, पत्ताकोबीच्या भाजीपेक्षा तरी बेसन खूप टेस्टी लागतं। आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।